कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींनी विष प्राशन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली। यामध्ये सासू सून असेच दोघे जण मयत झाले, तर बाप लेक या दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। नांगोळे येथील संशयास्पद घटनेमुळे खळबळ माजली आहे। सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील आणि सून काजल समीर पाटील या 2 महिलांचा मृत्यू झालाय, तर वडील अल्लाउद्दीन मकबूल पाटील आणि मुलगा समीर अल्लाउद्दीन पाटील अशी जखमी बापलेकांची नावे आहेत। नांगोळे येथील पाटील यांचे गावानजीक ढालगाव रस्त्यालगत घर आहे। या घरामध्ये वृद्ध आई आणि 2 लहान मुलांसह एकूण 7 जण राहत होते। यातील सासू व सून तसेच बापू व लेक यांनी विष प्राशन केल्याचं उघडकीस आले, परंतु वृद्ध आई आणि समीर यांच्या 2 लहान मुलांनी मात्र विष प्राशन न केल्याचं दिसून आले। पाटील यांच्या परिवारातील विष प्राशन केलेल्या 4 जणांना कवठेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यातील रमेजा पाटील आणि काजल पाटील या दोघींचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालाय। उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर खाडे यांनी या 2 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवरून कवठेमंकाळ पोलिसांना दिली आहे, तर अल्लाउद्दीन पाटील आणि समीर पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। नांगोळे येथील पाटील परिवारातील 4 व्यक्तींनी विष प्राशन का केलं याचं कारण अजून समजू शकलं नाहीये।